हमरस्त्यावर एका अनोळखी वृद्ध व्यक्तीच्या निधनानंतरही पोलिसांना कळवून देखील पोलिसांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केल्यानं नाराजी व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर खंदरमाळावाडी शिवारात काही स्थानिक युवकांना एक अज्ञात निराधार वयोवृद्ध व्यक्ती महामार्गाच्या कडेला झोपलेल्या अवस्थेमध्ये आढळली. त्यांनी माणुसकी दाखवत दुपारी पाणी बॉटल आणि खाण्यास काहीतरी आणून दिले. मात्र संध्याकाळी अनाथ वृद्ध त्याच जागेवर झोपलेले दिसल्याने त्यांनी त्वरित 108 नंबरवर फोन केला. सदर व्यक्तीचे प्राण चालू होते. मात्र अर्ध्या तासात अँब्युलन्स येईपर्यंत त्या निराधार वृद्धाचे प्राण गेले होते. अँब्युलन्सच्या डॉक्टरांनी वृद्धाचे प्राण गेले असल्याने पोलिसांना पाचारण करण्याचे स्थानिक ग्रामस्थांना सांगितले. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यामध्ये फोन केल्यानंतर ठाणे अंमलदाराने घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करत मृतदेह परस्पर संगमनेर येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यास सांगितल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. आता 19 मैलाच्या आणि माऊलीच्या मध्ये जे बिकानेर हॉटेल होतं जुनं, त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेली असल्याची आमच्या गावचे ग्रामस्थ अण्णा वाडगे यांनी बघितलं. त्याच्यानंतर ते जवळ आले आणि त्यांनी ती व्यक्ती म्हणजे हालचाल करत होती. त्यानंतर त्यांनी 108ला फोन केला आणि 108ला फोन केल्यानंतर त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनलाही फोन केला. परंतु 108 16 मिनिटात या ठिकाणी घटनास्थळी पोहोच झाली आणि ते येण्याच्या अगोदर साधारणतः 1-2 मिनिट ती व्यक्ती डेथ झाल्याचं त्या 108च्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि अण्णा वाडगेंनी जे प्रथमदर्शनी होते त्यांनी पोलीस स्टेशनलाही फोन केला होता. परंतु अद्याप 1 तास होऊन गेला तरी घारगाव पोलीस स्टेशनचं कोणीही कर्मचारी या ठिकाणी पोहोचले नाही. उलट ते असंही सांगतात की ती बॉडी घेऊन तुम्ही संगमनेरला जा. तर या अशा घटनेची जबाबदारी ही नक्की कोणाची असते आणि जे सहकार्य घारगाव पोलीस स्टेशनने करायला हवं होतं ते अद्यापपर्यंत झालेलं नाही. वास्तविक 108 क्रमांकाच्या अँब्युलन्स आणि पोलिसांना एकाच वेळी कळवूनही स्थानिक घारगाव पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत. पोलिसांची दिरंगाई आणि अमानुषकी याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी 108 अँब्युलन्सचे डॉक्टर राहुल आहेर यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महामार्गावर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ 19 मैलाजवळ ही घटना घडलेली आहे. मी 108 मधनं डॉक्टर बोलतोय. आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही इथं 16व्या मिनिटाला आलेलो आहे. पण आम्ही आल्यानंतर हे अननोन बॉडी म्हणून आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करायला सांगितलेलं होतं आणि आम्ही सुद्धा पोलिसांना इन्फॉर्म केलेलं आहे आणि पेशंट एक्सपायर झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आलात त्यावेळेस ही बॉडी म्हणजे हा माणूस एक्सपायर झालेला होता ऑलरेडी. अखेर 1 तासांनी सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दी घटनास्थळी वाढल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि ते घटनास्थळी आले आणि त्यानंतर पीएमसाठी संगमनेरला खासगी अँब्युलन्समध्ये संगमनेरला पाठवण्यात आले. मयत वृद्ध व्यक्तीची ओळख अद्याप. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस नानेमडिया, संगमनेर.